तयार आहे आपला मेदू वडा सांबार। नमस्कार, माझ्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मेदू वडे। मेदू वड्यासाठी मी उडदाची डाळ घेतली आहे। 2 वाट्या उडदाची डाळ मी रात्री भिजत घातली आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घातले होते आणि ती डाळ रात्रभर चांगली भिजवली। सकाळी ती मिक्सरमधून बारीक वाटून घेतली। पाण्याचा वापर याच्यामध्ये आपल्याला खूप कमी करायचा आहे डाळ वाटताना। आणि ते पीठ वाटल्यानंतर हाताने छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर जे आहे वड्याचं ते चांगलं फ्लफी झालं पाहिजे, त्याच्यामुळे आपले वडे छान होतात। वडे तेलात सोडायच्या आधी आपण हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि मग वडे तेलामध्ये सोडायचे। त्यामुळे वड्याचं पीठ हाताला चिकटत नाही आणि वड्यांनाही छान आकार येतो। वडे टाकतानाच आपल्याला त्याला होल करायचं आहे आणि तेलामध्ये ते सोडायचे आहेत वडे, त्यामुळे वडे आतून बाहेरून चांगले तळले जातात। वड्यासोबत आपण केलेलं आहे सांबार। तर सांबारची रेसिपी मी तुम्हाला माझ्या इडली सांबारच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथे लिंक दिलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा। त्यासाठी वडे आपले तळून झालेले, छान कलर आला आहे वड्यांना आणि छान कुरकुरीतही झाले। आपण आता ते काढून घेऊया। ती पुन्हा दाखवते तुम्हाला तेलामध्ये वडे कसे सोडायचे। मेदू वडे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तळायचे। तेल आपलं छान तापलेलं आहे, कारण खूप जास्त फास्ट गॅसवरती नाही तळायचे, मग ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते, म्हणून मीडियम फ्लेमवरच तळायचे। मस्त तळून झालेत वडे, खूप छान कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। आपण हे वडे आता प्लेटमध्ये काढूया। वडे आपले मस्त कुरकुरीत झालेत, तुम्ही बघू शकता, आणि हा आवाज पण बघा कसा कुरकुरीत छान झालेत वडे। तुम्हाला माझी ही मेदू वड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।